नमस्कार मित्रांनो, आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। आदिती तटकरे मॅडम यांनी केली मोठी घोषणा। 29 सप्टेंबरला मिळणार आहे तिसरा हप्ता। तिसऱ्या हप्त्याची तारीख निश्चित झालेली आहे। 29 सप्टेंबरला आत्ताच मोठी कॉन्फरन्स झाली आहे, वचनपूर्ती सोहळा झालेला आहे। त्याच्यामध्ये आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः माहिती दिलेली आहे। आपण तो व्हिडिओ इथं लावू शकत नाही, परंतु हे तुम्ही इथं न्यूज बघू शकता। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबरला मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो फिक्स तिसरा जो हप्ता आहे तो 29 सप्टेंबरलाच मिळणार आहे। लक्षात घ्या, 29 सप्टेंबर ही तारीख फिक्स झालेली आहे। आता कुठल्याही लाडक्या बहिणीला वेळ पाहायची गरज नाही आहे। तुम्हाला मी हे पण सांगितलं की लिस्टमध्ये नाव कसं बघायचं ते पण जाऊन तुम्ही बघू शकता। परंतु आताच एक वचनपूर्ती सोहळा झाला होता, तर त्याच्यामध्ये आता आपल्या महिलांना 4,500 रुपये हे मिळणार आहेत। हे सुद्धा फिक्स झालेलं आहे। 4,500 रुपये कोणाला मिळणार, तर लक्षात घ्या 4,500 रुपये जे आपल्या महिला आहेत ज्यांना एकही हप्ता नाही मिळाला, अशा माझ्या सर्व माता भगिनींना 4,500 रुपये मिळणार आहेत। आता मी खूप आनंदाची बातमी आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांसाठी, कारण राज्य मंत्रिमंडळात सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे। वचनपूर्ती सोहळा चालू होता, त्याच्यामध्ये आपले तिन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी, आणि जे आपल्या आदिती तटकरे मॅडम आहेत, या सगळ्यांचे एक मोठा निर्णय झालेला आहे मंत्रिमंडळामध्ये। आता 29 सप्टेंबरला 1,500 रुपये हे कोणत्या महिलांना मिळणार, तर ज्यांना एकही म्हणजे सगळे हप्ते मिळाले, फक्त एक हप्ता राहिला आहे, तिसरा हप्ता राहिला, त्यांना फक्त 1,500 रुपये मिळणार। बाकी सगळ्या महिलांना 4,500 रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे। आत्ताच्या सगळ्यात मोठा आणि महत्त्वाची घडी आहे, ज्यातल्या राज्यातल्या महिलांसाठी सगळ्यात मोठी बातमी आहे, आनंदाचा क्षण आहे सगळ्यांसाठी। कारण सगळ्या माझ्या माता भगिनी या तारखेची वाट बघत होत्या, या हप्त्याची वाट बघत होत्या। तर लक्षात घ्या 29 सप्टेंबर परत सांगत आहे, कारण ही तारीख स्वतः त्यांनी सांगितली आहे। ह्यांनी जे काही पत्रकार आहेत त्यांच्याशी बोलताना हे स्वतः सभेमध्ये त्यांनी सांगितलं आहे। तर लक्षात घ्या, आपण असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो। प्लीज पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण जशी माहिती आली तशीच आपण तुमच्यापर्यंत टाकत असतो। त्यामुळं पटकन चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा, कमेंट्स भरभरून टाका आणि हा व्हिडिओ व्हायरल करा, कारण खूप महत्त्वाची आहे व्हिडिओ आपल्या माता भगिनींसाठी। कारण 29 सप्टेंबर काही लांब नाही आहे, तुम्हाला आता पुढच्या रविवारपर्यंतच पैसे येणार आहेत। तर 29 सप्टेंबर ही फिक्स केली तर 29 सप्टेंबरपर्यंत सगळ्यांचे पैसे येणार, आणि 29 सप्टेंबरला सगळ्यांच्या अकाउंटमध्ये DBT होणार, म्हणजे होणार 25 तारखेपर्यंत सगळ्यांचे, म्हणजे उद्या परवा दिवशीपर्यंत सगळ्यांचे जे फॉर्म राहिलेले आहेत छाननी करायचे ते छाननी करून पूर्ण होणार आहेत। आणि पुढं 29 सप्टेंबरला तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट 4,500 रुपयाचा धनादेश हा तिसऱ्या हप्त्याचा सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणार आहे। मला खूप आनंद झालेला आहे मित्रांनो, कारण या बातमीची मी सुद्धा खूप आतुरतेने वाट बघत होतो। शेवटी सरकारचा हा मोठा निर्णय आपल्या खूप साऱ्या माता भगिनींच्या मदतीस येणार आहे। तिसरा हप्ता जो आहे तो 29 सप्टेंबरला मिळणार, आणि ही डेट फिक्स झालेली आहे, तारीख ठरलेली आहे, फिक्स तारीख झालेली आहे। त्यामुळं आता कुठलाही टेन्शन घ्यायची गरज नाही। सगळ्या माता भगिनींना माझा नमस्कार। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नवीन काही अपडेट आली तर मी लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। लक्षात घ्या, हा जो व्हिडिओ आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की लिस्ट कशी बघायची, तर लिस्ट कशी बघायची, तुमचं नाव आलं का नाही यादीत, तर त्याच्यासाठी मी सुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ जाऊन बघा। नाव तुमचं यादीमध्ये आलंच असणार आहे, त्यामुळं लक्षात घ्या, नाव येऊ द्या नाही येऊ द्या, सगळ्यांचे सरसकट पैसे हा आता 29 सप्टेंबरला हे देणार आहेत, असं स्वतः ग्वाही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा दिलेली आहे। आणि ज्या आदिती तटकरे मॅडम आहेत यांनी सुद्धा स्वतः घोषणा केलेली आहे की आता कुठलीही माझी माता भगिनी ही या हप्त्यापासून वंचित राहणार नाही आहे। त्यामुळं हा सगळ्यात आनंदाचा क्षण आहे, हा सगळ्यांसाठी खूप मोठी बातमी आहे। तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा। तुमचे कमेंट्स, तुमचे जे काही त्यात प्रश्न असतील तर तुम्ही पटकन आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पटापटा कमेंट करून टाका, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।